आपल्या उत्तरादी मठाचे एक यतिवरेण्य सत्यधर्मतीर्थ स्वामी यांची आराधना दिवस आहे. होळेहोन्नूरमध्ये त्यांचं वृंदावन आहे, म्हणून आपण त्यांचा एक चरमश्लोक म्हणला. वैशिष्ट्य म्हणजे सत्यधर्मतीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमीचं कुलदैवत म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं मुद्गल नृसिंह जे आहे ते सत्यधर्मतीर्थ स्वामींचं पूर्वाश्रमीचं म्हणजे नवरत्न कुटुंबियांचं ते कुलदैवत आहे. असे आपल्या मराठवाड्याशी संबंधित असलेल्या गुरुवर्यांचा आज आराधना दिली, म्हणून त्यांचं किंचित स्मरण करून आपण पुढे जाऊया. आपण मागच्या काही गुरुवारपासून रामचरित्र मंजरीचं किंचितचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करत आहोत. राघवेंद्र स्वामींच्या आराधना महोत्सवानिमित्त सुरुवात झालेलं आणखीन एक 2-3 गुरुवारमध्ये संपूर्ण होऊन जाईल. आसीन पंचवट्या मकुरुत विकृतां राक्षसीं यो द्विसप्त कृत्वा दानप्यनेकान् अथ खरमवधीत दूषणञ्च त्रिशीर्षं मारीचं मार्गरूपं दशवदनहृताम् आकृतिं भूमिजां याम् अन्विष्यन्नार्तगृध्रं स्वगतिमथनयन् मामवेद घ्नन् कबंधम. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की प्रभू रामचंद्र दंडकारण्यात आले होते. दंडकारण राम लक्ष्मण सीता हे आलेले असताना त्या ठिकाणी काही राक्षसांचा नाश करून अगस्ती आणि लोपामुद्रा यांच्या आश्रमात आलेले असताना अगस्ती मुनींनी जे विष्णू परमात्म्यांनी इंद्राच्या द्वारा अगस्ती ऋषींजवळ रामाला देण्यासाठी म्हणून जे शार्ंग धनुष्य दिलेलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त कौमोदकी गदा, नंदक नावाचं खड्ग, या सगळ्या जे मूळचे विष्णूचे जे आयुध आहेत ते आयुध सगळे रामाला देण्यासाठी दिले होते. ते अगस्ती ऋषींनी रामाला दिले आणि मग त्यातून पुढे त्यानं अगस्ती ऋषींना सांगितलं की रामा, तुम्ही आता इथे न राहता पंचवटीमध्ये म्हणजे जनस्थानामध्ये तुम्ही जा. त्या ठिकाणी अनेक ऋषी राहत आहेत, वास्तव्य करत आहात. परंतु त्या ऋषींना रावणाचे काही बांधव खर, दूषण आणि त्रिशीर हे 3 जण राक्षस आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर अनेक राक्षस, जवळजवळ 14,000 राक्षस त्या ठिकाणी ते वस्ती करत होते. ते सर्व त्या ऋषीमुनींचं त्यांचे तपश्चर्या होऊ द्यायचे नाही, तपश्चर्येत विघ्न आणायचे, यज्ञयागात विघ्न आणायचे, त्याच्यानंतर त्या ऋषीमुनींना मारायचे वगैरे असे अनेक प्रकारे त्यांना त्रास द्यायचे. तर त्यांना ऋषीमुनींना अभय देऊन तुम्ही त्यांचा नाश करा म्हणून तुम्ही पंचवटीत जा असं सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये आले. पंचवटीत आलेले असताना त्या लक्ष्मणाने एक आश्रम, पर्णकुटी बांधली. पर्णकुटीत राहत असताना एके दिवशी अचानक एक स्त्री त्या ठिकाणी आली. तिने एक सुंदरसं असं रूप घेतलं. मायावी स्त्री, ती रावणाची बहीण, रावणाची सावत्र बहीण होती. ती शूर्पणखा, खरं, दूषण आणि त्रिशीर यांची ती सख्खी बहीण आणि रावणाची सावत्र बहीण अशी ती होती शूर्पणखा. तिने मायावी रूप घेतलं आणि वास्तविक ती रावणाची बहीण होती आणि तिचा पती रावणाच्याच हातातून मारल्या गेलेला होता. म्हणून ती तरुण होती, सुंदर होती आणि कुठल्या आता राक्षसांच्या सगळ्या इच्छा वासना हे सदैव प्रज्वलितच असतात, त्याप्रमाणे तिच्या अंगात कामवासना भरपूर होती. रामाला आणि लक्ष्मणाला पाहिल्यानंतर रामावर तिचं मन भाळवलं तिच्यावर आणि म्हणले की हा पुरुष आपल्याला असावा असं म्हणून तिने डायरेक्ट एक सुंदर अशा स्त्रीचं रूप घेतलं. रामाजवळ गेली. रामाला म्हणले की रामा, तू माझा पती हो. तो म्हणाला की मी आधीच, माझं लग्न झालेलं आहे, माझी ही पत्नी आहे. ती म्हणाले की बा तुझं पत्नी आहे तर मी तिला खाऊन टाकते. पण राम म्हणला तसं करू नको, माझा भाऊ आहे, लक्ष्मण आहे, त्याचा काही विवाह झालेला नाही, तो त्याच्याजवळ जा, त्याला मागणी घाल, तो कदाचित तुला सुखी ठेवेल असं म्हणून लक्ष्मणाला एक संकेत केला. त्याप्रमाणे ती शूर्पणखा रामाचं बोलणं ऐकून लक्ष्मणाकडे गेली. रामाने संकेत केल्याप्रमाणे लक्ष्मणाने तिचे आपल्या धारदार शस्त्रांनी, खड्गाने तिचे नाक आणि कान हे कापून तिला विद्रूप केलं. विद्रूप केल्यानंतर ती जंगलामध्ये निघून गेली. जंगलात निघून गेल्यानंतर तिथं 3 भाऊ होते, खरं, दूषण आणि त्रिशीर. यात त्यांच्याकडे जाऊन तिने आपली व्यथा मांडली. तिने म्हणे तुला कोणी
असं विरूप केलं, सांग आम्ही त्यांचा सूड घेतो. म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण दशरथाचे मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे सीता, त्यांनी मला विद्रूप केलं असं म्हटल्यानंतर तो खर त्यांचा सर्वात मोठा जो होतो अतिशय रागावला. सगळे सैन्य जमा केलं आणि सैन्य 14,000 राक्षसांना एकत्र करून रामावर ते चालून आले. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की वा लक्ष्मणा, तू सीतेला घेऊन सुरक्षित ठिकाणी जा, मी एकटाच या सगळ्यांना पुरेसा आहे. म्हणून रामाने एकट्याने उभं राहून अगोदर त्यांचे जेवढं सैन्य आलेलं होतं 14,000 त्यांचे सहकारी, त्या सर्व सहकार्याला मारलं. नंतर मग त्रिशिरा आला, त्रिशिरालाही मारलं, दूषणालाही मारलं, शेवटी खरालाही मारलं. अशा प्रकारे खर, दूषण आणि त्रिशीर आणि त्यांचं 14,000 सैन्य हे संपूर्णपणे रामाने एकट्याने मारलं आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व ऋषीमुनींना दिलासा दिला. त्यानंतर शूर्पणखा तिथं वाचली होती, त्याच्यामुळे शूर्पणखेला काही झालेलं नव्हतं. कदाचित प्रभू रामचंद्रांना पृथ्वीवरचा भूभार हरण करायचा होता म्हणून शूर्पणखेला सोडून दिलं. शूर्पणखा आणि त्यांच्या या 14,000 राक्षसापैकी एक अकंपन नावाचा एक राक्षस वाचलेला होता. तो अकंपन आणि शूर्पणखा लंकेत गेले. लंकेला हे संपूर्ण वृत्त रावणाला सांगितलं आणि रावणाला म्हणाले की रावणा, तू आता या मला विरोध करणाऱ्या रामाचा सूड घे असं तिने सांगितल्यानंतर रावणाने काय केलं की ठीक आहे मी सूड घेतो असं म्हटल्यानंतर रावणाने विचार केला की काय करायला पाहिजे. मग तो म्हणाला की अगोदर त्या अकंपनाने संपूर्ण रामाचं बळाची पूर्वकल्पना रावणाला दिली की अतिशय शूर आहे, सर्व शस्त्रामध्ये प्रवीण आहे, त्याने एकट्यानेच या 14,000 राक्षस आणि खरदूषण त्रिशिरांना मारलं, त्याच्यावरूनच तो त्यांची योग्यता समजून घे असं म्हटल्यानंतर मग तो म्हणला की हे काही सामान्य प्रसंग दिसत नाही, आपण कुणाची तरी मदत घेऊया असं म्हणून रावण आपला रथ सज्ज करून आणि मारीच राक्षसाकडे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राला आला. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये हा मारीच जो आहे तो या विश्वामित्र ऋषींच्या यज्ञामध्ये जेव्हा राम त्यांचा विवाह होण्यापूर्वी त्यांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी गेले होते, त्यावेळेलाच मारीच राक्षसाला एका बाणाने त्यांनी यज्ञ झाला होता जनकपुरीच्या जवळ आणि त्याला एका बाणाने तिथून दंडकारण्यापर्यंत म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रापर्यंत म्हणजे कर्नाटकामध्ये इतक्या दूर एका बाणामध्ये फेकून मारलं होतं. त्याला त्या बाणांची खूप धास्ती होती. रावण आला मारीचाला म्हणला की मारीचा, तू मायावी विद्येत प्रवीण आहेस, तू माझं एक कार्य कर. शूर्पणखेनं मला सांगितलं आहे की राम हा अतिशय शूर आहे, वीर आहे, त्याला आपण साध्या गोष्टीनं हे करायचं नाही, आपण मायावी विद्येने त्याला मारू. आपण काय करू, तू असं कर की तू एक मायावी हरणाचं रूप घे, सोन्याचा मृग हो, तुझ्या अंगावर चंदेरी ठिपके असतील अशा पद्धतीचं मायावी रूप घे, तू रामाच्या आश्रमाजवळ फिर, म्हणजे सीता त्याला भुलेल आणि सांगेल की वा रामा मला तो हरिण आणून द्या. मग तू राम आणि लक्ष्मणाला दूर घेऊन जा आणि मी सीतेला पळवून घेऊन जाईल. आणि सीतेला मी जर पळून गेलं तर रामाचं संपूर्ण जे आहे मन सीतेत असल्यामुळे तो काय करेल की तिच्या पायी झुरून स्वतःच मरून जाईल, म्हणजे आपला अनायासे काटा दूर होईल असं त्याने तर त्या मारीचाने रामाला ते रावणाला हे सगळी कथा सांगितली की मला एका बाणाने कसं त्याने फेकून दिलं आहे, मी काही येत नाही असं म्हणाला तो आधी. पण रावणाने त्याला रागावून म्हणला की तू जर येत नसलास तर मी तुझा आत्ताच्या आत्ता इथंच मारतो तुला. म्हणला कसंही मरायचंच आहे आपल्याला, भले रावणाच्या हातातून मरायचं आणि रामाच्या हातून मरायचं, म्हणजे पापी रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरलेलं काय चांगलं, गती तरी आपल्याला सद्गती मिळेल असं म्हणून तो मारीच तयार झाला. मारीच तयार झाल्यानंतर दशवदन असणारा रावण तिथं गेला. हा मारीच राक्षस हरणाचं रूप घेऊन लक्ष्मणाला आणि रामाला त्यांनी दूर केलं. दूर केल्यानंतर सीतेला त्यांनी पळवलं. तिला म्हणजे लक्ष्मण रेषा वगैरे जी आखलेली होती तिथं आल्याबरोबर त्यांनी
तसं वाल्मिकी रामायणामध्ये असं नाही आहे लक्ष्मण रेषेच्या आतले, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही लक्ष्मणाने याच्या पलीकडे येऊ नकोस असं म्हणलं होतं. त्याप्रमाणे सीतेला एका ब्राह्मणाचा वेश घेऊन भिक्षा मागण्याच्या उद्देशाने रावणाने तिला पळवणलं. तिला पळवून आपल्या रथात घेऊन जात असताना वाटेमध्ये दशरथाचा मित्र जटायू, जो गृध्र म्हणजे गिधाडाच्या स्वरूपात गिधाडाच्या वेशात असलेला जटायू आल्यानंतर दोघांची झटापट झाली. जटायूचे पंख रावणाने कापून टाकले. जटायूचा विरोध मावळला आणि तिला घेऊन रावण लंकेमधून निघाला. आणि मग आता जेव्हा राम आणि लक्ष्मण आश्रमात परत आले, सीता दिसत नाही असं म्हणल्यावर मग कुठे गेली असं म्हणून त्या मार्गाने जात असताना वाटेत हा गृध्रराज जटायू दिसला. जटायू दिसल्यानंतर जटायूला तो हा कोण एवढा मोठा गिधाड आहे, असं आसन्न मरण अवस्थेत पडलेला आहे असं म्हणल्यानंतर राम आणि लक्ष्मण त्याच्याजवळ गेल्यानंतर त्या जटायूने संपूर्ण गोष्ट सांगितली की जटायूने सांगितलं की रावणाने सीतेला पळवून नेलेलं आहे. त्याच्याशी झटापट करताना मी माझे पंख दोन्ही कापल्यामुळे मी हतबल झालो, काहीच करू शकलो नाही असं म्हणल्यानंतर हा आपल्या वडिलांचा मित्र आहे आणि त्यांनी आपल्याला निदान मार्ग तरी दाखवला की रावणाने सीतेला पळवलं आहे. आता कुठे गेलं आहे काय नाही हे पुढे माहीत नव्हतं, पण ते सांगितल्यानंतर त्यांनी त्या जटायूला सद्गती दिली. जटायूचं अर्धोदेही कृत्य केलं त्याचा आणि मग त्याला सद्गती दिली. हा जटायू आणि त्याचा एक भाऊ संपाती म्हणून हे दोन गृध्र मोठे होते. हे गरुडाचा जो मोठा भाऊ अरुण म्हणून जो होता, म्हणजे जो सूर्याचा सारथी आहे म्हणून आपण सूर्योदयाच्या आधी तो अरुण दिसतो, अरुणोदय झाला असं म्हणतो. त्या अरुणाचे हे दोन मुलं जटायू आणि संपाती. आणि संपाती एकदा जटायू आणि संपाती हे दोघंजणं सूर्याकडे पाहायला म्हणून जात असताना त्या सूर्याच्या प्रखर तेज त्यांना सहन झालं नाही म्हणून संपातीनं काय केलं की जटायू लहान भाऊ आहे म्हणून आपलं त्याच्यावर ते आवरण घातलं, म्हणजे त्या आपल्या पंखाखाली त्याला घेतलं म्हणून जटायूचे पंख राहिले होते, परंतु संपातीचे पंख जळून गेले होते. आणि नंतर ज्या वेळेला हनुमान सीतेचा शोध घेण्यासाठी म्हणून समुद्र उल्लंघन करून जायला जातो त्यावेळेला त्या संपातीनं सीता कुठं आहे अशोकवनात हे सांगितलं आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करता करता त्या जटायूला पंख आले. हे सुंदरकांडाच्या वेळेला हे आपल्याला कळून येईल. तुर्तास फक्त त्याचं एक नामोल्लेख करतो आपण या ठिकाणी. त्याप्रमाणे त्या जटायूला सद्गती दिली. वाटेत पुढे जाताना कबंध नावाचा एक राक्षस आला होता, तो वाटेमध्ये त्या कबंध राक्षसालाही मारलं. त्याच्यानंतर मग पुढे ते सीतेचा शोध घेत जात असताना पुढे पंपातीरम सगच्छन इह कृत वसतीर भक्तितुष्ट शबर्यैहि दत्वा मुक्तिं प्रकुर्वन् हनुमत उदितं प्राप्त सुग्रीव सख्यः सप्तच्छित्वा सालान् विधिवरबलिनो वालिभित् सूर्यसूनुं पूर्वाणो राज्यपालं सम अवतु निवसन माल्यवात कंदरे सौ. पुढे जात असताना एका ठिकाणी शबरीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आले. ते शबरी ही एक शापित अप्सरा होती. प्रभू रामचंद्राची वाट पाहत ती आदिवासी स्त्री होती आणि प्रभू रामचंद्रापासून आपल्याला मुक्ती मिळेल असं म्हणून त्यांचं वाट पाहत असताना ते शबरीच्या आश्रमात प्रभू रामचंद्र आले आणि अत्यंत गरीब आदिवासी रामचंद्रावर अत्यंत मनस्वी भक्ती असलेली शबरीच्या आश्रमात आल्यानंतर प्रभू रामचंद्राचे त्याने पादसेवन केलं, पायाची सेवा केली आणि त्यांना फळं म्हणून खायला दिले. असं म्हणतात की आपण एक फळ गोड आहे की नाही असं पाहून तिने दिले, म्हणजे किती भक्ती. रामाला गोडच फळ मिळावं पण तो ते उष्ट आहे खरकट आहे असं काही तिच्या मनामध्ये भावना आलं नाही की माझ्या रामाला अत्यंत गोडच फळ मिळावं असं म्हणून स्वतःचे अर्धवट खाल्लेलं फळ देखील तिने दिलं असं म्हणतात. तरी त्या शबरीचं फळ घेऊन प्रभू रामचंद्राने शबरीला मुक्ती दिली. शबरीने सांगितलं की तुला सीतेचा शोध घेण्यासाठी तुला मदत करण्यासाठी तू काय करा, इथून पुढे जाऊन ऋष्यमुख पर्वत आहे, त्या ऋष्यमुख पर्वतावर ते वालीचा भाऊ सुग्रीव राहतो आणि सुग्रीवाच्या सोबत हनुमान आहे.
ते तुम्हाला पुढचं सांगतील असं म्हणून त्या शबरीने स्वतःला प्रभू रामचंद्रासमोरच स्वतःचं आत्मदहन करून घेतलं आणि मुक्ती मिळवून घेतली. त्याप्रमाणे पुढे राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत 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 ऋष्यमुख पर्वताच्या जवळ आले. ऋष्यमुख पर्वतावर ते वालीचा भाऊ सुग्रीव आणि हनुमान आणि त्यांचे काही वानरवीर त्याचे मित्र तिथे राहत होते. वालीने सुग्रीवाचं राज्य, सुग्रीव हा तिथला राजा होता, सुग्रीव हा सूर्याचा पुत्र होता आणि वाली हा इंद्राचा पुत्र होता. या ठिकाणी आपण या दोन गोष्टी लक्षात ठेवू की वाली हा इंद्राचा पुत्र होता आणि सुग्रीव सूर्याचा पुत्र होता. वाली मोठा भाऊ होता आणि एके दिवशी असाच वाली कुठंतरी निघून गेलेला होता. वाली आला नाही म्हणून सुग्रीवानी तो राज्याचा अधिपती झाला, पण वाली उशीर आला, माझं राज्य तू बळकावलंस म्हणून मोठा भाऊ होता तरी देखील सुग्रीवाला मारून त्यांनी पळवून लावलं. पळवून लावल्यानंतर सुग्रीव आणि त्याचा सचिव हनुमान हे दोघं ऋष्यमुख पर्वतावर राहत होते. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आल्यानंतर या सुग्रीवानी हे कोण दोन मनुष्यवीर दिसतात, तो घाबरून हनुमंताला त्यांचं चौकशी करायसाठी पाठवलं. हनुमंताने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अत्यंत सुमधुर भाषेमध्ये प्रभू रामचंद्राशी संवाद साधला आणि कळालं की हे आपलेच प्रभू आहेत असं म्हटल्यानंतर तर त्या हनुमान आणि सुग्रीवाचं, हनुमान आणि प्रभू रामचंद्राचा जो संवाद झाला तो इतका सुमधुर संवाद आहे की प्रभू रामचंद्रांनी सुद्धा हनुमंताचं कौतुक केलं की लक्ष्मणाला सांगितलं की पहा किती व्याकरण शुद्ध अशी भाषा आहे, व्याकरणाचे सर्व नियम पाळून समोरच्या व्यक्तीशी कसं बोलावं, काय नाही, बोलताना कसं मोठ्याशी आदराने बोलावं, समोर आपल्याबरोबरींच्याशी मैत्रीपूर्वक वागावं, म्हणजे हे कसं वागण्याचे सगळं कसं ज्ञान हनुमंताला आहे. म्हणूनच आपण त्यांना बुद्धिमतां वरिष्ठः असं हनुमंताला म्हणतो. त्या हनुमंताने मग सुग्रीवाजाकडे घेऊन गेले. सुग्रीवांशी त्यांचं सख्य झालं. सख्य झाल्यानंतर अग्नीला साक्ष ठेवून दोघांनी एकमेकांना मदत करण्याचं वचन दिलं. प्रभू रामचंद्रांनी त्याला सुग्रीवाला तुझं राज्य मी मिळवून देतो वालीला मारून असं वचन दिलं आणि सुग्रीवाने वचन दिलं की मी महिन्याभरामध्ये सीतेचा शोध माझे सगळे जे वानर सैन्य आहे त्यांच्या मदतीनं मी करतो असं एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन देऊन अग्नीला साक्ष ठेवून दोघांनी मैत्रीचं वचन दिलं. त्याप्रमाणे सुग्रीवाच्या मनामध्ये शंका की रामचंद्रामध्ये एवढं ताकद आहे का की जो वालीला मारू शकेल. म्हणून त्यांनी म्हणाले की रामा मला शंका वाटते. तो म्हणे बोल तुझं काय जे असे मोकळं बोलते ना. म्हणे की वाली हा अत्यंत पराक्रमी आहे, इतका पराक्रमी आहे की त्यांनी त्या रावणालासुद्धा एक आपल्या बगलेमध्ये घेऊन त्याच्या मुलाच्या पाळण्यावर ते टांगून ठेवलं होतं काही दिवस. इतका शक्तिमान आहे आणि त्याला तुम्ही मारायचं म्हणजे तुमच्यात तेवढी ताकद आहे की नाही असं एक मला वाटते. मग मी एक सांगतो म्हणे की इथं 7 ताडाचे झाड आहे, हे वेडेवाकडे असे वाढलेले आहेत आणि अतिशय प्रचंड आहेत आणि वालीसुद्धा त्या झाडाचे पानं हलवू शकत नाही. जर तुम्ही या झाडं जर पाडू शकाल, तोडू शकाल तर मी समजेल की तुम्ही त्याला मारू शकाल. त्याशिवाय वालीनं मारलेल्या दुंदुभी नावाच्या एका राक्षसाचं प्रेत हाडाचा सापळा इथं पडलेला आहे. तो एवढा मोठा प्रचंड आहे की तो सामान्य माणसाला हलत नाही. तर त्यालाही मारलेलं आहे वालीने, तर त्यालाही तुम्ही हे करा असं म्हटल्यानंतर रामचंद्राने आपल्या पायाच्या अंगठ्यानी त्या दुंदुभीचा जो पडलेला हाडाचा सापळा होता तो पायाच्या एका अंगठ्याच्या धक्क्याने त्याला लांब पळवलं आणि एक बाण घेऊन एका बाणाने त्या 7 ताडाचे वृक्ष पूर्ण समूळ नष्ट करून टाकले. मग वालीच्या मनामध्ये, सुग्रीवाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राच्या शक्तीची खात्री पटली. असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला मदत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी राहिले. नंतर लगेच पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यामध्ये काही जास्त हे करायचं नसतं म्हणून वालीला मारल्यानंतर सुग्रीवाला त्याचं राज्य दिलं आणि सुग्रीवाला सांगितलं की पावसाळा झाला की आपण हे करू. त्याप्रमाणे सुग्रीव त्याच्या राज्यात गेला आणि रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान हे सगळे ऋष्यमुख पर्वतावर राहिले. आणि मग पुढे पावसाळा संपल्यानंतर सुग्रीवालाने आपल्या सगळ्या
वानर सैन्य गोळा करून सीतेला शोधासाठी जाण्यासाठी जी आज्ञा केलेली तो भाग आपण पुढच्या गुरुवारी बघूया. आणि यामध्ये श्रीमद मध्वाचार्यांनी त्यांच्या महाभारत तात्पर्य निर्णयाच्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये हे वाली आणि सुग्रीवाविषयी हे सांगितलं. आत्ताशी मी जसं सांगितलं की वाली हा इंद्रावतार होता आणि सुग्रीव हा सूर्याचा पुत्र आणि तो इंद्राचा पुत्र होता. आणि हनुमान हा वायुदेवाचे अवतार आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु ज्यांनी रामचंद्राचे म्हणजे विष्णू परमात्म्याचे भक्त असणाऱ्या वायुदेवाचं ज्यांनी सख्य केलं त्याच्यासाठी जे आपल्या भक्ताची जे सख्य करतात त्यांनाच मी मदत करतो हा श्रीहरीचा जो बाणा आहे तो या ठिकाणी त्यांनी कसा दाखवून दिला. तर त्यांनी सांगितलं की हनुमंताचं भक्ती कोण करतोय आता सुग्रीव करतो, सूर्यपुत्र आहे म्हणून मग सुग्रीवाला या अवतारामध्ये मदत केली. हनुमंताची सेवा करतोय सुग्रीव म्हणून सुग्रीवाला मदत केली. परंतु तेच कृष्णावतारामध्ये सूर्यपुत्र असणारा कर्ण होता आणि इंद्रपुत्र अर्जुन होता आणि त्या अवतारामध्ये वायुदेवाचे अवतार होते भीमसेन. म्हणून भीमसेन हे अर्जुनाचे मोठे भाऊ होते. म्हणून भीमसेनाची भक्ती करणारा अर्जुन जो आहे म्हणजे आपला भक्त वायुदेवाची जो भक्ती करतो त्याला मी नेहमीच मदत करतो हे जे भगवंताचं ब्रीद आहे त्या कृष्णावतारात त्यांनी भीमाची भक्ती करणाऱ्या अर्जुनाला मदत केली. तो इंद्राचा पुत्र होता आणि सूर्यपुत्र असणाऱ्या कर्णाला मात्र त्यांनी त्या ठिकाणी मदत नाही केली. कर्णाचा अर्जुनाकरवीच नाश करून घेतला. म्हणजे भगवंताचे जे ब्रीद आहे वायुदेवाचे जे कोणी भक्त असतील जे वायुदेवाचे अनन्य भक्त आहेत त्या भक्तांच्या पाठीमागे मी राहतो असं मध्वाचार्यांनी महाभारत तात्पर्य निर्णयाच्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलं. म्हणून तर यात वायुदेवाचे तृतीय अवतार असणारे मध्वाचार्य त्याचे आपण सगळेजण मध्वाचार्यांचे आपण अनुयायी आहोत. म्हणून मध्वाचार्यांच्या जर आपण त्यांचा पंथ जो आहे द्वैत संप्रदायात त्या संप्रदायाचा अनुसरण करून मध्वाचार्यांच्या ठिकाणी आपण सर्वांनी अनन्य भक्ती जर ठेवली तरच विष्णू परमात्मा श्रीहरी परमात्मा आपलं संरक्षण करेल. हे ज्या ठिकाणी भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे तेच वाक्य आपल्या बाबतीमध्ये सुद्धा सिद्ध होईल जर आपण वायुदेवाचे अवतार असणाऱ्या मध्वाचार्यांच्या परंपरेचं आपण त्या परंपरेचा पायीक होऊन त्या परंपरा घेऊन मध्वाचार्यांच्या ठिकाणी वायुदेवांच्या ठिकाणी अनन्यसाधारण भक्ती ठेवली आणि त्याच परंपरेत आता असलेले विद्यमान श्रीपाद सत्यात्मतीर्थ स्वामी, सत्यप्रमोद तीर्थ स्वामी आणि आज ज्यांची आराधना आहे ते सत्यधर्मतीर्थ स्वामी, राघवेंद्र स्वामी यांच्याप्रती जर आपण अनन्य भावाने निष्ठा ठेवली तर प्रभू श्रीहरी आपल्या सर्वांचं रक्षण करेल. हे यातून आपल्याला घ्यायला मिळतं. आपल्याला त्यातून ही गोष्ट आपण ध्यानात घेऊ शकतो. ही सेवा झालेली सेवा आज सत्यधर्मतीर्थ गुरुवंतर्गत, राघवेंद्र तीर्थ गुरुवंतर्गत, सत्यध्यान तीर्थ गुरुवंतर्गत प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण करूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.